दारुड आहे हाय केवळ अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखलं गेलं. 7 डिसेंबर 2012 अल्कोहोलिक्स अनोनिमसची ओळख झाली आणि आज तागात तो प्रवास चालू आहे. मित्रांनो, ह्या साई बांधवांचं नक्की अभिनंदन करेल. मद्यमुक्तीचा प्रवास एक दिवस आणि एक वर्ष खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, सेवा समूहाचा पण आभारी. बोलण्याच्या ऑगस्ट शेवटला राहून जाईल आभार मानण्याचं. आधीच आभार मानून घेतो की सेवा समूहाने बोलण्याची संधी दिली आणि हा विषय मार्गदर्शकाची गरज पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची संधी दिली. जेव्हा स्पीकर मीटिंगची संधी येते, माझ्या मार्गदर्शकाने 1-1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं मला की तुमची लायकी नाही स्पीकर म्हणून जाण्याची, तुम्ही जात नका जाऊ. ह्या भाषेत बोलला होता. मी त्याला प्रश्न विचारला होतो, असं का बोलतोय? म्हणून पोपटागत बोलणं बंद करा, म्हणजे आचरणात कधी येणार. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम मला सगळा माहिती आहे, असं मी दाखवत असतो इतरांना. मला सगळा कार्यक्रम कळतो. पण एक वाक्य त्यांनी मला एकदा प्रश्न विचारला होता. मुक्तानंद समूह माझा होम ग्रुप आहे चिंचेत आले, त्याच्या खाली आम्ही थांबलो होतो. मला म्हटलं अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम नोईंग आहे का लिव्हिंग आहे? मी त्याला एकाही क्षणाचा विचार न करता त्याला एका वाक्यात उत्तर दिलं की फक्त नोईंग आहे, लिव्हिंग नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा माहीत असणं मित्रांनो चूक नाहीये, पण जगणार कधी हा इतरांना सांगण्याचा कार्यक्रम नाहीये. जगण्याचा आहे मग सांगायचा आहे. हा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा गाभा आहे. बिल डब्ल्यूना ज्यावेळेस स्वतःहून अल्कोहोलिक्स अनोनिमसची तत्व त्यांनी आचरणात आणली, तेव्हा त्यांनी डॉक्टर बॉबचा शोध त्यांच्या बाबतीत घडला आणि मग डॉक्टर बॉबला त्यांनी तो सगळा कार्यक्रम समजून सांगितला. नंतर डॉक्टर बॉब ऍक्सेप्ट झाले कार्यक्रमाला. पण जर का डॉक्टर बॉब समोर एखादा न पिणारा जर व्यक्ती असला असता तर त्याने धडकून लावला असता, तू कोण सांगतोस दारुड्याची कथा काय माहिती तुला, तू काय पितोस का? तसं येते की अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम त्यांनीच सांगावं की ज्यांनी तो आचरणात आणलाय. आता मी सांगतो म्हणजे मी आचरणात आणला असं नाही म्हणायचं. मला 100% प्रयत्न करतोय. प्रयत्न हा शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो. मी प्रयत्न जर थांबवले तर मित्रांनो खूप अवघड होतं. बालाजी भाऊंचा फोन आला आणि मी त्यांना म्हटलं 2 दिवसात कळवतो. मला माहिती आहे की मी सारखा चेक करत असतो स्वतःला की का चाललोय मीटिंगला. हेतू चेक करावा लागतो. ह्या वर्गामध्ये बसताना सुद्धा हेतू चेक करावा लागतो. मीटिंग का करतोय मी आता? एखादा शेरोशायरीतला डायलॉग आज मला मारायचा आहे का शेअरिंग मिळाल्यावर? एखादा पुस्तकातलं एखादं लिटरेचरचं वाक्य आज धडधडीत पाठ केलेलं सांगायचं आहे का मला 5 नंबर सकट? तर ते सगळं चेक करावं लागतं आणि मग बोलावं लागतं. विषयाकडे वळतो मित्रांनो. ओघाओघाने येतील, पण मी एक नक्की सांगेल की आपले सुनील भाऊ मागाशी त्यांचा उल्लेख केला, कोल्हापूर इंटर ग्रुपचं बघतात ते मार्गदर्शन प्रश्न आणि उत्तर हे जे पॅम्पलेट आहे मित्रांनो, स्पॉन्सर कसा घ्यावा, स्पॉन्सरची जबाबदारी काय, त्या स्पॉन्सरची जबाबदारी काय, हे जे सगळ्या प्रश्नांची उत्तर ह्या पॅम्पलेटमध्ये दिलेले आहेत. आता मी काल विकत घेतलं, 15 रुपये किंमत आहे. 7 वर्षापूर्वी विकत घेतलं होतं त्यावेळेस त्याची किंमत 7 रुपये होती, आता डबल झाली. 15 रुपयात मार्गदर्शक कसा घ्यावा, मार्गदर्शक निवडताना कोणती काळजी घ्यावी, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी माझ्या अनुभवातून पण शेअर करीत असते. दारूच्या फटक्यांनी आमच्यासारख्या दारुड्यांना अल्कोहोलिक्सच्या वर्गामध्ये रेटत आणलं आणि इथं मला माझ्या भयान अवस्थेची जाणीव झाली. वय वर्ष 23 होतं ज्यावेळेस मी ए मध्ये आलो. आज माझं वय वर्ष 30 आहे. वयाची तुलना करू नका. 20 वर्ष काल आम्ही बिग बुक वाचन आमच्या एका ग्रुपमध्ये चालू होतं चर्चा सभा. 20 वर्ष जो दारू पितोय त्याचा अनुभव आणि माझ्यासारखा दारुडा 30ला जो आत बाहेर करतोय किंवा 6 वर्ष दारू पिते, 7 वर्ष कमी काळ असेल आमचा, त्याच्याही आयुष्यामध्ये 20 वर्ष दारू पिल्यानंतर जी अवस्था येते ती 6 वर्षात सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे आता मगाशी जे बांधव सांगत होते की योग्य वेळी जो कोणी बांधव असेल, न्यूकमर्स आले 3 जण, माणिकराव, दीपक आणि 3रं नाव नाही माहीत मला, मी त्यांना नक्की सांगेल सोमनाथ भाऊ की बाबा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी अल्कोहोलिक्स अनोनिमसचाच हा वर्ग उघडला गेलेला आहे माझ्यासाठी. म्हणून मी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी थांबणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मला इथं सांगितलं की फक्त 1 पाऊल पुढे उचल, 1 पाऊल, हजारो पावलं खाली परमेश्वर तुझ्यासाठी खाली उतरेल अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या माध्यमातून आणि तो तुला मदत करेल. ज्यावेळेस ए मध्ये आलो त्याच्या शेवटचे 6 महिन्याचा अनुभव सांगतो. जास्त मागं भूतकाळात जात नाही. 7 वर्ष जे काय दारू पिलो ते. दारू कुठून स्टार्ट केली? दारूच्या बाटलीतलं द्रव्य एकच आहे मित्रांनो. एक समजून घ्या. मी बऱ्याचदा मागाशी उल्लेख ऐकला शेरीमध्ये की आम्ही बिअर पासून स्टार्ट केली आणि देशीमध्ये आलो. काही घेणे देणं नाहीये. दारू तिचं काम कोणाशीही करते. बिअरवाल्यालाही झोपवते आणि देशीवाल्यालाही झोपवते. तो प्रॉब्लेम नाहीये माझा. मी बिअरवरून देशीवर आलो. मला अतिरिक्त प्रमाणात का प्यावी लागली हा माझा प्रॉब्लेम आहे. दारूची बाटली
बाटली एकच आहे, बाटलीचे रंग वेगळे, त्या कलरचे, दारूचं मिश्रण वेगळे, त्यातलं किक वेगळी, चव वेगळी, पण मला त्यावी का लागली ह्या भावना एकच आहेत आमच्या सगळ्यांच्या. म्हणून बऱ्याचदा शेअर असं केलं जातं की आम्ही कुठे पिलो, कोणासोबत पिलो, कशी पिलो, ते रंगतदार सांगितलं जातं, पण कुणी हे शेअर नाही करत की आम्ही का पिलो. आणि जोपर्यंत मी हे या डायसवरती शेअर करणार नाही की मला दारू प्यायची वेळ माझ्यावर का आली एवढी, तोपर्यंत मित्रांनो खरा सुधारण्याचा मार्ग मला सापडणार नाही. मला वाटतं मी बरोबर बोलतोय, काहीतरी चुकत असेल तर नक्की आपण थोडीशी चर्चात्मक, थोडीशी स्पीकर मीटिंग सुद्धा घेऊ शकतो. की हे समजून घ्या की मी बऱ्याचदा बांधवांशी बोलत असतो, अरे तू का पिलास, नाही रे अशीच पिलो, अरे अशीच नाही, त्याच्या मागची भावना सांग. अशीच कोणी नाही पिलो आम्ही, आमच्या डोक्यात कुठेतरी वासना दडलेली होती, आमच्या डोक्यात कुठेतरी पैशाचं खूळ होतं, आमच्या डोक्यात कुठेतरी रिझनमेंट होती, कुठेतरी मी भीतीग्रस्त झालो होतो, म्हणून मी दारू पिलो, अशीच नाही पिलो. सुरुवातीला जरी दारूनी माझ्या दिलेली असली, ती जरी किक मिळत असली, नंतर शेवटच्या काळामध्ये एकाच कारणासाठी मी दारू पित होतो, ज्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या बिग बुकमध्ये आहे की वास्तवापासून पलायनवाद. मला वास्तव नको होतं म्हणून मी दारू पित होतो, मला ते वास्तव पचवता येत नव्हतं म्हणून मी दारू पित होतो, मला ते वास्तव स्वीकारण्याची माझ्यामध्ये क्षमता नव्हती म्हणून मी दारू पित होतो, माझ्यासोबतचे सहकारी खूप पुढे प्रगती केलेली ते मला बघवत नव्हतं म्हणून मी दारू पित होतो, माझी प्रेयसी मला सोडून गेलेली आहे. मी आता मागेशी एका बांधवाला बोललो की जर का ती असती माझ्यासोबत, ती माझी प्रेयसी, तर कदाचित कराड हे माझं सासरवाडी झाली असते आज. दुर्दैवाली नाहीये, आज माझी सासरवाडी बारामती आहे. दारू पिण्यामुळे ती सोडून गेली मला. जवळजवळ 7 वर्षानंतर मी कराडमध्ये पाऊल ठेवलं. आता मी त्या गोष्टीमुळे येत नव्हतो कधी, टाळायचो मी, पण जाणवतं मित्रांनो की दारूची बाटली जागेवर होती, ती मला हो म्हणत नाही माझ्या प्रेमाला, माझ्या प्रपोजरला हो म्हणत नाही म्हणून मी दारू प्यायचो. 2.5 वर्षानंतर ती हो म्हणलीच्या आनंदातही मी दारूच पित राहिलो, आणि 2.5 वर्षानंतर 3 महिने तिने दारूचा माझा प्रताप बघितला, ती मला दारू पिणं बघितलं, ती मला सोडून गेली, तरी मी दारूच पित होतो. दारूची बाटली जागेवर होती, जशी आता पाण्याची बाटली तशी जागेवरच होती, कारणं वेगवेगळी होती. म्हणून आपल्या इथे सांगतात 16,000 कारणं आहेत. कारणं सांगायला मी एकदम चालाक माणूस आहे, चालाक. सोबर जगणे पुस्तकामध्ये जगा आणि जगू द्याचे आता प्रकरण चालू आहे, आता ते आमचं असंच वाचन चालू आहे. लिटरेचरचा वारंवार उल्लेख केला जाईल मित्रांनो, काही जणांना पटणार नाही मी लिटरेचरचा का उल्लेख करतोय, पण मी नक्की ठामपणे शेअर करेन, पटो नाही तर न पटो. अल्कोहोलिक टेंडन्सीचे बांधव मला कसं वागू नये हे शिकवतात, आणि अल्कोहोलिक टेंडन्सी पुस्तकं मला कसं वागावं हे शिकवतात मित्रांनो. कारण हे मित्रांनो युनिव्हर्सल ट्रूथ आहे मित्रांनो, त्याच्यात तत्व लिहिलेले जे आमच्या आयुष्य वाचवणारे आहेत मित्रांनो. अल्कोहोलिक टेंडन्सी बांधव जे काही शेअर करत असतात ते पुस्तकाला धरूनच शेअर करत असतात, म्हणजेच मला अल्कोहोलिक टेंडन्सीचा कार्यक्रम सोबर करत असतो, अल्कोहोलिक टेंडन्सीचा मेंबर नव्हे. म्हणून मला डिपेंडन्सी ठेवायची अल्कोहोलिक टेंडन्सी लिटरेचरवरती, बांधवांवरती नाही. तू आलं तरच मी मिटिंगला येतो, मग तू येतोस का मला गाडीवर घ्यायला, मग मी टेलिव्हिजनला पोहोचतो, काही गरज नाही मला आहे ना, पाय दिलेत ना परमेश्वराने, मला परमेश्वर एवढं सांगतो अरे इथे येऊन पोहोच तरी बाबा, तेवढी पण कृती करत नाही. मग आता गाडी पार्किंगला कुठे ठेवायची, मग कुठे खाली पोरं खेळत असतील तर गाडीची काच फुटली तर काय होणार, ते टेन्शन. म्हणून आता दत्ता भाऊ म्हणते की मनाने आणि शरीराने मी इथं बसलोय का ते एकदा चेक करा. मित्रांनो, वाचलेला वेळ, वाचलेला पैसा आणि वाचलेली शक्ती हे जर का आम्ही हे जे काही वाचलेले जर आम्ही विधायक कामांमध्ये नाही गुंतवलं तर आमचं आध्यात्मिक मरण अटळ. मित्रांनो, अल्कोहोलिक टेंडन्सीचा पूर्ण कार्यक्रम स्पिरिच्युअलिटीवरती डिपेंड आहे, धार्मिकतेवर नाही. स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता काय आहे, आध्यात्मिक जागृती म्हणजे काय आहे, आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय आहे, ह्या 12 पायऱ्या म्हणजे काय, ह्या जोपर्यंत मी प्रवासाला लागणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही. बऱ्याचदा इथं उल्लेख केला जातो की लिटरेचरचा मला रागच आहे, लिटरेचरचा माझा काही संबंध नाही. प्रत्येकाचं आपापलं मत आहे, त्याच्याशी माझा काही घेणे देणं नाही. मी इथं कोणाशी तलवारबाजी करायला आलेलो नाहीये, किंवा त्यांचे कसे चुकीचे तर मी कसा बरोबर हेही सिद्ध करायला आलेलो नाही. कारण ॲज विल सीजिट आज मला रोज एक पान येतं आपल्या बांधवाकडून, त्याच्यामध्ये स्पष्ट BWने सांगितलेलं आहे मला ॲज विल सीजिटमध्ये, किंवा मला एक सूचना केलेली आहे की 12 पायऱ्या ह्या एक फक्त सूचना आहेत, त्या आम्ही समोर ठेवतो. तुम्ही करायलाच पाहिजे असं आम्ही सांगत नाही, घेतलं तर बरं होईल एवढंच आम्ही सुचवतो. तुम्ही नाही केलं तर तुमचं नुकसान होईल असं काय आम्ही सांगत नाही, घेतलं तर बरं होईल. तुम्ही करायलाच पाहिजे नाही तर तुमचा वाट लागेल, वाईट होईल असं काही सांगत नाही. मित्रांनो, ह्या फक्त सूचना आहेत. तशीच विमानामध्ये बसल्यानंतर सुद्धा एक सूचना केलेली असते की जर का विमान बिघडलं आणि जर का तुमच्याजवळ जे पॅराशूटचं जे बटन आहे, जर तुमचा जीव वाचवायचा असेल तर ते पॅराशूटचं बटन दाबलं तर तुमचा जीव वाचेल, पॅराशूट उघडेल.
ती पण एक सूचनाच असते. त्यावेळेस मी कसरत नाही, मी लगेच बटन दाबतो जर विमान क्रॅश झाल्यावर माझा जीव वाचवण्यासाठी. तेवढंच गांभीर्याने मला 12 पायऱ्या गांभीर्याने घ्यावे लागतात, त्या एक सूचना असल्या तरी. आता तुम्ही म्हणता असं का बोलतोय, ह्या गोष्टी दारू थांबली ना आमची, घरचे कौतुक करायचे, मित्र कौतुक करायचे. पोरा तू दारू सोड रे, सोन्यासारखा आहेस तू, इतकं कौतुक नाही का, तू एकदम छान आहेस, तू दारू सोड, दारू पिलं की तू वाईट वागतोस. अरे मी दारू न पिता सुद्धा वाईट वागू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने वाईट वागू शकतो, इतरांना न कळता. ह्या वर्गामध्ये मी एक बुरखा घालून बसतो, खांदे बिंदे खाली, नम्र झाल्याचं आविर्भाव आणून मी मित्रांना समोर दाखवतो की मी किती नम्र झालोय, मला किती कार्यक्रम कळलाय. परत तो मागाचा प्रश्न, नोईंग प्रोग्राम का लिव्हिंग प्रोग्राम. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम आचरणात आणण्याचा आहे, सांगण्याचा नाहीये. हे समजायला सुद्धा मद्यमुक्तीची 3.5-4 वर्ष जावी लागली. सॉब्रायटीमध्ये दारूपासून लांब आहे. शेवटच्या ए मध्ये आल्यानंतर शेवटचा जो माझा प्रवास आहे, प्रचंड रिझाइनमेंट मध्ये होतो. 2 लोकांचा खून करायचा होता, ज्यांनी माझ्यावरती हात उचलला होता. आणि एका बाजूला आत्महत्येचे प्रचंड टोकाचे विचार होते. डिप्रेशनमध्ये प्रचंड गेलेलो होतो, सायकिक डिप्रेशनमध्ये. ससूनच्या डेट हाऊसला जाऊन बॉडी बघायचो आणि त्या बॉडीला बघून मला आजही आठवते. चुकीचं समजू नका भगिनींनी, पण ती आज जळलेल्या अवस्थेमधली, ती त्या टेबलवरती भाजलेल्या लग्नावस्थेत ती स्त्री आजही डोळ्यासमोर येते. आणि तिच्याकडे बघून मी म्हणत होतो, साला यार तू मेरे को तकलीफ नाही देगी, जिंदा लोक मेरे को बहुत तकलीफ देते. प्रचंड डिप्रेशन, सतत मृतावस्थेतल्या लोकांशी सतत संपर्क. डेड हाऊसला जायचं, तिथं थांबायचं अर्धा 1 तास आणि आपलं दुःख व्यक्त करायचं त्या लोकांशी मृतावस्थेतल्या, आणि तिथून बाहेर पडायचं. डेड हाऊसला जायचं एवढी ओळख होती ससूनमध्ये की बिंदास कधी जायचं, कधी उघडायचं दरवाजा आणि जायचो, आत थांबायचं. अशा भयानक अवस्थेत अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेसेज ज्या सभासदाने दिलेला, तो माझ्या आधी फक्त 1 महिना 2 दिवस सोबर होता आणि त्यांनी मला याचा मेसेज दिला. त्यावेळेस माझ्यासमोर 2च पर्याय होते. एक तर दारू पिऊन आयुष्याची वाट लावून घ्यायची, नाही तर हा सांगतोय तिथे एकदा जाऊन बघायचं. एक तर हा पैसे तरी घेईल, मार्केटिंगचा बिझनेस असेल, इकडे एक लावा तिकडे एक लावा, हा पैसे घेईल, आता एकदा ह्याचं कटकट बंद होईल. म्हणून याच्या वर्गामध्ये पोस्ट मदर ग्रुपची पहिली मीटिंग केली. तिथून जो प्रवास सुरू झाला मित्रांनो, पिंक क्लाउड स्टेज सुरू झाले. 1.5 महिन्यामध्ये आई म्हटल्या, अरे किती छान वागतोयस नाही का. आणि ते कौतुक इतकं छान वाटलं मला. दारूपासून लांब आहे, घरातलं कपाट फोडलं नाही, 1.5 महिने झालेले, हांडा फोडलेला नाहीये, रडलेलो नाहीये, चिडचिड केलेली नाहीये. शेअरिंग नावागत आलं की पहिले शेअरिंग शेवटचे 15 मिनिटं मलाच मिळते आजार सांगायला. आणि मला वाटायला लागलं की आता आपण कळलं आपल्याला सगळं. असंच मद्यमुक्तीचा प्रवास सुरू झाला. साधारण 8-9 महिने झाले असतील आणि घरामध्ये छोटीशी भांडणं झाली. त्या छोट्याशा भांडणाचा वाद एवढ्या विकोपाला गेला की घरातला चाकू मी स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला, आत्महत्या करण्याचा, स्वतःलाच मारून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये माझ्या उजव्या हाताचा खांदा निखळला, घरच्यांनी जोरात हात ओढला, त्याच्यामुळे खांदा डायरेक्ट डिस्लोकेट झाला. ते वगैरे ट्रीटमेंट वगैरे झाली, ते झालं. तिथून प्रवास सुरू झाला पुढं. तरी मध्ये येत होतो, बसत होतो, मीटिंग करत होतो. 2.5 वर्षानंतर बहिणीबद्दल प्रचंड रिझाइनमेंट लहानपणापासून. ती रिझाइनमेंटची स्टोरी वेगळी, पण तिच्याबद्दल असलेली खुन्न, त्याचा परिणाम असा झाला की आम्ही बरेच वर्ष एकमेकांशी आजही संवाद नाही आमचा, एवढा थोडासा तुटक पुटक संवाद आमचा, पण तो त्यावेळेस आमचा काहीच नव्हता. आणि तिचा आणि आईचे वाद चालू होते. त्या दोघींच्या वादामध्ये मी मध्ये पडलो आणि घरात गरम पाण्याचं पातेलं, म्हणजे मला आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं गॅसवरती, मी क्षणाचाही विचार न केला ते गरम पाण्याचं डायरेक्ट पातेलं उचलून तिच्या अंगावर डायरेक्ट जोरात टाकलं. मद्यमुक्तीची 2.5 वर्ष झाली, दारूपासून लांब आहे, तोंडाला दारूचा वास नाही, मी छान बोलतोय, स्पीकर म्हणून जातोय, सर्व्हिसमध्ये जोरात आहे, इंटरव्ह्यूचा आयजर म्हणून काम करतोय, धडाधड मुद्दे मांडतोय, लोक कौतुक करते ते मध्ये, कसला भारी, 1 नंबर, बरोबर बोललास तू, 1 नंबर शेअरिंग झालं. बाहेर गेली की लगेच बांधव होतात, जबरदस्त शेअरिंग केलंस तू, छान छान, तुझा खूप फायदा झाला. अरे पण मी घरात गेल्यानंतर मी काय वागतोय हे मी लपवत होतो. घरात जेवणाचं ताट आले समोर, ताटाला पावडर लागलेली, भांड्यांची पावडर तर नॉर्मली कधी कधी राहते टाक. वेटरला जी ट्रीटमेंट द्यायचो बारमध्ये, तीच ट्रीटमेंट मी आईला द्यायचो. म्हणजे माझी आई माझ्यासाठी वेटर घालची आणि मी त्या बारमधला टेंट जसा असतो ना गिरेक, तसा ती घरात मी माझा रुबाब असायचा. आई मला म्हणायची, भाई काय वाढू, हे माझे शब्द असायचे आईला, भाई काय वाढू, म्हणजे मला भाई पदवी घरात लगेच मिळाली होती. माझं वागणंच तसं होतं. ते ताट भिरकावायचो आणि मीटिंगमध्ये सांगायचो की माझं खूप छान चाललंय, माझ्या घराच्या भिंती हसतायत. ह्यांच्या घराच्या भिंती कशा असतात मला आजही कळत नाही बांधवांच्या. म्हणजे मला प्रश्न पडतो कधी कधी, समोरचा ज्यावेळेस बोलतो की आमच्या घराच्या भिंती हसतात, मला खरंच नाही पडत की एवढी ससे ओलपट केलेली माझ्या मद्यपानाच्या काळात आणि दारू थांबल्यानंतरही मी ते ससे ओलपट त्यांची करतोय आणि मी इथे सांगतो की माझं खूप छान चाललंय.
3.5 वर्षाच्या मद्यमुक्तीनंतर माझे वडील अल्कोहोलिक आहेत. आता त्यांच्या व्हील पॉवरवरती ते जवळजवळ 6-7 महिने झाले दारूपासून लांब आहेत. त्यांना जमतं ते, मला जमणार नाही. आणि ते दारू पिऊन एकदा आले, 3.5 वर्षानंतरची गोष्ट सांगतो. आणि मी घरात जेवण करत होतो, 10:30 वाजता फुल टाईट होऊन आले आणि शिवीगाळ करत होते. माझे वडील क्लास 1 ऑफिसर ॲमेशिन फॅक्टरीमध्ये, पण मी 10x15च्या खोलीमध्ये पत्र्याच्या घरात राहतो. आज दारू सगळं काढून घेते. मित्रांनो, हा जिवंत अनुभव असताना सुद्धा मी त्यातून शिकलो नाही आणि मी तेच करत राहिलो. आयुष्याची वाट लावून घेतली. दारूपासून लांब होतो. 3.5 वर्षात जे मद्यपीडित बांधव आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. मी बांधवांना समजून घेऊ शकत होतो, पण माझ्या घरातल्या अल्कोहोलिकला समजून घेऊ शकत नव्हतो. मी रिॲक्ट झालो. मी त्यांना मारू शकत नाही म्हणून मी घरातली पक्कड उचलली, घराचा टीव्ही फोडला, कपाट फोडलं. 3.5 वर्षाच्या मद्यमुक्तीनंतर दारू पिलेलं नाहीये. मी ज्यावेळेस हे सगळे प्रसंग माझ्या बाबतीत घडायला लागले, मुंबईचे काही सभासद आहेत, ते 4 स्टेप वर्कशॉप घ्यायचे. श्रीधर दत्ता वगैरे जे भावना माहीत असेल, तर त्या वर्कशॉपला एकदा मी गेलो होतो. आणि त्यावेळेस वर्कशॉपला जायला माझ्याकडे 200 रुपये सुद्धा नव्हते. त्यावेळेस आपले पुण्यातले ओल्ड टायमर आहेत, राजा भाऊंचे खास मित्र आहेत, तर ते म्हणते की ज्यांना जायची इच्छा नाहीये पण त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, पण ज्यांना जायची इच्छा ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशाने तरी कमीत कमी त्यांना मदत करावी. म्हणून एका मेंबरने माझे 200 रुपये भरले. त्यावेळेस मी त्या वर्कशॉपला बसलो 4थ्या पायरीच्या. तर 4थ्या पायरीचा वर्कशॉप समजून घेतला आणि मला वाटायला लागलं की अरे हा ठीक आहे, म्हणजे नाही का, मला माझी फक्त भूतकाळ लिहून काढायचं, एवढं काही नाही ना, मला काही गरज नाही, मी माझं एकटा लिहू शकतो. आय सेल्फ माय स्पॉन्सर. अल्कोहोलिझम मधून अल्कोहोलपासून जरी मी लांब असलो तरी इझम मी आजही कॅरी करतो. आय सेल्फ माय स्पॉन्सर. मीच माझा मार्गदर्शक, मला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाहीये. मी डोळे बंद करणार, माझा प्रश्न त्या देवाला विचारणार आणि तो असून जे उत्तर देईल मी ते ऍक्शन करणार. मी शेजारच्याला विचारणार नाही माझा आता प्रॉब्लेम चालला मी कसा सॉल्व्ह करू. आय सेल्फ माय स्पॉन्सर इझम. माझा मार्गदर्शक मित्र मला नेहमी म्हणतो, चला यार विकी, तेरे को मालूम है क्या कि सारा जी अल्कोहोलिज्म में से बाहर निकल के परफेक्शनिज्म में घुस जाता है. सगळं परफेक्ट लागतं घरामध्ये त्याला. घरातला न्यूजपेपर जरी आईने वाचलेला असेल लोकमतचा आणि त्याचं पान इकडचं तिकडं जरी झालं तरी म्हणतो की तुला अक्कल आहे का नाही, पेपर साधा वाचतेच नाही तुला. अरे तुला साधी दारू हाताळता आली नाही, तुझं आयुष्य तुला जमलं नाही, तू त्यांच्या अक्कल काढायला लागलास का? लगेच अक्कल. दारूपासून लांब राहिलो ना, ए मध्ये कौतुक होतंच, बाहेर समाजातही कौतुक होतं, काय पीत होता येड्या, तुला भारी झालंच आता. मला असं वाटतं की मी सुधारलो, पण मी काय वागते नेमका ते सांगत नाही अजिबात. आणि अल्कोहोलिक अनोनिमसचा एक्झॅक्ट प्रोग्राम हाच आहे, आमच्या चुकांची कबुली देणे, आमच्या अहंकाराचं खच्चीकरण करणे, हाच अल्कोहोलिक अनोनिमसच्या मद्यपाशावरचा एकमेव उपाय आहे. एकमेव, दुसरा उपायच नाहीये. जोपर्यंत आम्ही प्रोफाउंड पर्सनॅलिटी चेंज, आमूलाग्र बदल, विल्यम डी सल्फर स्पष्ट सांगतात, टोटल सायकिक चेंज, संपूर्ण मानसिक बदल झाल्याशिवाय दारुड्यामध्ये सुधारणा होईल अशी शक्यता सुद्धा बाळगता येत नाही. आशा करण्याचा अर्थच नाही. थोडी सुद्धा आशा ठेवू शकत नाही आम्ही की तो सुधरेल म्हणून. मग मी दारूपासून लांब आहे, फक्त तोंडाला दारूचा वास नाही आहे. दारू पित असताना जे वागायचं मी तसंच दारू न पिता सुद्धा मी वागू शकतो. हा मी 3.5 वर्षाचा माझा अनुभव का शेअर केला की तोंडाला दारूचा वास नव्हता पण दारुड्यासारखा वागत होतो, ड्राय ड्रंक. आणि मग कुठेतरी वाटायला लागलं की अरे विकास आल्या 3.5 वर्षाने दारूपासून लांब आहे, काय उपयोग आहे तुझा? लिटरेचर एवढं वाचतोय, मीटिंग कंडक्ट करतोय, स्पीकर म्हणून जातोय, पोपटाचं सगळ्यांना शेअर करतोय, पण तू वागतोयस काय? तुला मानसिक शांतता कुठे आहे? आता ही प्रार्थना लिहिली आणि त्याच्यावरती टायटल वाचा व्यवस्थित शांतपणे मित्रांनो. चित्त शांतीची प्रार्थना असं ते टायटल आहे. मनशांतीची प्रार्थना. ती मनशांती कुठे तुला मिळते? फक्त दारूपासून लांब आहेस तू. तोंडाला दारूचा वास नाही, ते सबस्टन्स होतं फक्त. एक दारूची बाटली बाजूला होती, दारूच्या गांजा आणि चरसन. आता इथं उल्लेख नाही करायचा, काही संबंध नाही माझा. मी मल्टी ॲडिक्ट होतो, 7-8 प्रकारच्या नशा करायचो. आज देवकृपेने कुठली नशा नाही राहिली, सिगरेट पितो आज. पण मला एक सांगायचं आहे की नशा कुठलीही ठेवा, नशा सगळी बाजूला काढा. माझं व्यक्तिमत्व तेच आहे. म्हणून विल्यम डी सिल्फरने स्पष्ट BW सांगितलं होतं की जोपर्यंत टोटल सायकिक चेंज होणार नाही तोपर्यंत तुझी मद्यमुक्तीची सुधारणा मी गॅरंटी नाही देऊ शकत. कारण मी सगळे उपाय करून तुझ्यावर थकलोय बाबा मी. आणि ज्यावेळेस हे बिग बुक मध्ये स्पष्ट उल्लेख केला गेला आहे आणि ज्यावेळेस मग मी हा विचार करायला लागलो की अरे मग मी काय करू आता, मग हा प्रवास कसा करू मी अल्कोहोलिक सायन्स मधला. त्यावेळेस लग्नही झालेलं नव्हतं, मग मी करू काय? एका मुलीमुळे 2.5 वर्षानंतर दारू प्यावी लागली असते मित्रांनो. रात्री 12 वाजता मला एका बांधवाची मदत झाली. रात्री 12 वाजता माझं घर ते माझं कामाचं ठिकाण 5 किलोमीटरचं अंतर आहे. तो 5 किलोमीटर माझ्याशी कंटिन्यू चालत होता. तो म्हटलं मी तुला सोडणार नाही. मी त्याला म्हणतो तू निघून जा. आता माझी भाऊनी उल्लेख केला त्या मंडईतल्या बारचा.
म्हटलं तू जा रे, मी माझं बघतो काय करायचं ते. मला वापरून सोडून द्यायचं होतं. कुठं वापरून सोडून देता येते? भावनिक अस्ताव्यस्तता ना. माझा खरा प्रॉब्लेम भावनिक अस्ताव्यस्तता आहे. आता काही दिवसांपूर्वी एका बांधवाला विचारलं तुझा प्रॉब्लेम काय, अस्ताव्यस्तता काय? नाही म्हणणारे फॉर्मल ड्रेस माझ्याकडे कमी, तो माझा प्रॉब्लेम आहे. माझ्या अस्ताव्यस्तताच कळत नाही मला नेमकी काय. BLWने स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्या अस्ताव्यस्तता ही दृश्य स्वरूपातली नाहीये, आमच्या अस्ताव्यस्तता भावनिक आहे. आमचा भावनिक गोंधळ होतो म्हणून आम्ही दारूकडे वळतो. आमच्या भावना हाताळता येत नाही म्हणून आम्ही दारूकडे वळतो. आम्हाला प्रेम व्यक्त करायला दारू लागायची, राग व्यक्त करायला दारू लागायची, खुन्नस व्यक्त करायला दारू लागायची, भीतीतून बाहेर पडायला दारू लागायची, म्हणून आम्ही दारू प्यायचो. मग आता जर का तू दारूपासून लांब आहेस, मग हे सगळे प्रबोधक थांबलेत का तुझे? मग सांगितलं 3.5 वर्षाचा अनुभव. कुठे थांबले होते? घरात राडा चालू आहे, बाहेर लफडी चालू आहे, मीटिंग पासून लांब जायला लागलोय, पैसे कमवायचे, बांधवांचे बूट बघायचो, गॉगल बघायचो, अरे कसले भारी बूट घालतात यार, माझ्याकडे कधी येणार? त्यावेळेस अशी एक अवस्था होती माझ्यावरती की ज्यावेळेस मी मध्ये होतो त्यावेळेस माझ्याकडे फक्त 2 शर्ट आणि 1 पॅन्ट होती. एका बांधवाने 3 शर्ट दिले आणि माझ्या एका वेलविषयी मित्रांनी त्याच्याकडे 2 शर्ट दिले, ते घालून मी मीटिंग करायचो. ही अवस्था होती माझ्यावर. परफ्यूम बिरफ्यूम तर खूप लांबची गोष्ट आहे. दाढी वाढलेली, भयानक अवस्था, भेदरलेली अवस्था, शांत बसायचो. आणि त्याच्यातही मला खुमखुमे असायचे, प्रश्न विचारायचे, महाबांधव असा का वागतोय? स्वतःच सतत झाकून ठेवायचं, दुसरा कसा चुकतोय ते सांगत बसायचं. अरे अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम मद्यपाशातून बाहेर पडताना मद्य जरी थांबलेलं असतं तरी पाश आजही आमच्या सोबतच आहेत. ते पाश काय ते अल्कोहोलिकच्या मीटिंगमध्ये मला समजतात. अहंकार, हव्यास, संताप, कामलालसा, आगाशीपणा, मत्सराळस हे आमची 7 घातक पातकी या 4थ्या पायरी स्पष्ट लिहिलेली आहे BLWने. आता तुम्ही म्हणता आका पाठांतर नुसतंच वाचतोय का काय? मित्रांनो हे खरे. अल्कोहोलिकचा कार्यक्रम मला सांगतो की तू कसं आहे ते नेमकं समजून घे. इट इज नॉट अ पिक्चर, इट इज अ मिरर. हा आरसा दाखवतो मित्रांनो. अल्कोहोलिकचा बांधव मला ज्यावेळेस आता भाऊ शेअर करत होते ना आपले, तो माझा आरसा दाखवतो की तू असाच होतास. तो काय स्टोरीगिरी सांगत नाहीये, तमाशाचा फड नाही, टाळ्या बिळ्या वाजवले, भारी बोलतोय, काय बोलला जबरदस्त, काय जोक मारले यार, करत शेअर बीर सांगतात यार. काय शेअर इथं आयुष्याची वाट लागली आमच्या. लाज वाटते कधी कधी. मी असंच करायचो कधी कधी. एखादा शेअर सांगायचा आणि टाळ्या घेऊन जायच्या. इथं मी काही बोललो काय आणि नाही बोललो काय, तुम्ही टाळ्या वाजवणारच आहेत. दुसरं काय? मी सतत लपवायचो की मी त्यातला नाहीये, मी कोणीतरी वेगळा आहे. ए मध्ये येऊन ह्या वर्गामध्ये ज्यावेळेस मी शेजारच्या बांधवासोबत बसतो, मग तो कोणत्याही अवस्थेत असेल, तो माझ्यापेक्षा वेगळा नाहीये, तो माझ्यासारखाच आहे आणि मीही त्याच्यासारखाच आहे. म्हणून आपला एक मेंबर होता, लॉकेट की गर्मी, जॉकेट की गर्मी, सब तेरे दरवाजे के बाहर रख, एक छोटे बच्चे के माफी का के यहाँ पे बैठ. BLW म्हणतात ना, आम्ही अध्यात्माचे शिशु वर्ग चालवतो. मग अध्यात्माच्या ह्या शिशु वर्गामध्ये मी शिकतो काय? शिशु वर्गातल्या लहान मुलाला सोडलं ना मित्रांनो, ते बाईचं गपचूप ऐकतं, शांत मान घालून. ती सांगल तसं उठतं बसतं. त्याचं मी माझ्या शॉपच्या जवळ समोरच्या अंगणवाडी ते वाचतात नाही का, चला इकडे वळा तिकडे वळा, ती पोरं बरोबर खेळतात, ते गपचूप ऐकतं. इथं लिटरेचर बोंबलून चेअरमन सांगतो मोबाईल बंद ठेवा, 2 शेरीच्या मध्ये उठून जा, घोळकेने बाहेर गप्पा मारू नका. मी तेच करणार. हे तर सक्ती कशाचीच नाही मित्रांनो. काल असंच गाडी चालवत होतो ना, असंच थॉट आला की वडिलांचं माझं थोडंसं आता कम्युनिकेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम होत चाललाय की अल्कोहोलिक मध्ये मला स्वातंत्र्य मिळतं म्हणून मी जबाबदारीने वागतो. मित्रांनो बघा, समजून घ्या वाक्य. स्वातंत्र्य मिळतं म्हणून मी गैरफायदा नाही घेत वर्गामध्ये. अल्कोहोलिक मध्ये स्वातंत्र्य मिळतं म्हणून मी जबाबदारीने वागतो. तसंच जर का मला वडिलांनी जर स्वातंत्र्य दिलं तर मी कदाचित जबाबदारीने वागेल. ते मला बांधील करण्याचा प्रयत्न करतात, तेवढा माझा स्फोट होतो. मी बंडखोर व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. दारुड्याचं वर्णन केलेलं आहे BLWने. बंडखोर व्यक्तिमत्व आहे. जेव्हा त्याला दाबण्याचा प्रयत्न करणार तो बंड करून उठेल. आणि तो असा बंड करेल ना, तुम्ही विचार पण नाही करणार. त्याने उपकार सगळे विसरून जातो. तो 10 वेळा केलेले उपकार, चांगल्या गोष्टी, 11व्या वेळी केली चूक, तुमच्यावरती तो आघातच करणार. रिवर्स बुमरँग. मित्रांनो हे ज्यावेळेस समजायला लागला, हा प्रवास ज्यावेळेस समजायला लागलो, आणि मग मार्गदर्शकाच्या शोधात लागलो की बाय आपली कुछ नाही चलने वाली. एकटा मद्यशक्तीचा सामना करण्यास मी हातबल आहे आणि कोणतीही मानवी शक्ती आम्हाला दारूच्या रोगापासून सुधारू शकण्यास असमर्थ आहे. केवळ आणि केवळ परमेश्वरच मला इथून बाहेर काढू शकेल. मागाशी बसल्या बसल्या वाचला 2 ट्रायंगल दिले तिथे. एक तर सेवा मुक्तता आणि खाली दिले घरकाम मीटिंग. तिसरा ट्रायंगल अजून इथे ऍड केला पाहिजे ग्रुपला, अशी मी विनंती करेल. तो तिसरा ट्रायंगल हा आहे लिटरेचर, मार्गदर्शक आणि 12 पायऱ्या. मित्रांनो दारूपासून लांब राहणं ही आमच्या सुधारणेची फक्त सुरुवात आहे दादा. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा तुला. व्यक्तिमत्वातला आमूलाग्र बदल मागच्या पहिल्या सेशनचे चेअरमन शेअर करत होते.
की माझ्या सहवासामुळे माझ्या उपयुक्तता काहीतरी वाटली पाहिजे ना घरच्यांना. मी आल्यानंतर असं नको वाटायला, अरे अरे कशाला आला हा, नव्हताच बरं होता, जा तू मिटिंगला जा, 2 तास येऊच नको, तू घरात नाहीच तेच बरं आहे. कारण दारू न पिता सुद्धा घरामध्ये मी कुरघुड्या करणारा दारुड आहे. तुम्ही कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करतो मी. आता मी सुधारलोय, आता तुम्ही कसे चुकीचे आहेत ते. कारण दारू पिण्याच्या काळामध्ये त्यांनी मला सांभाळलेलं असतं, त्यामुळे त्यांना अहंकार. आता दारूपासून मी लांब आहे, मी कसं तुम्हाला सांभाळतो हा मला अहंकार. मी माफ करतो. दिलेत ना पैसे, जास्त थोबाड नाही वाजवायचा. आता तोंडाला दारूचा वास नाहीये. मित्रांनो, अल्कोहोलिक अनिमियाचा कार्यक्रम ज्यावेळेस आमूलाग्र बदलाकडे मला नेतो, हा ज्यावेळेस समजायला लागलं, तेव्हा कळलं की मला मार्गदर्शकाची गरज आहे आणि मग ती निवड कशी करायची. आता तिथं गोंधळ कसा होतो ते सांगतो. बरं, मी मार्गदर्शक शोधायला लागलो. एखादा स्पीकर मिटिंगला स्पीकर ठरवायला जायचा, स्पीकर कोणीतरी यायचा, छान शेअरिंग करायचा आणि बसल्या बसल्या मला एखादं वाक्य त्याचं आयडेंटिफिकेशन व्हायचं आणि मी म्हणायचो आता हाच माझा मार्गदर्शक. मी बाहेर जायचो, नंबर द्या तुमचा, मी तुम्हाला फोन करतो. कशाचा फोन? 8-8 महिने फोन नाही, फक्त फोन नंबर घ्यायचा, फक्त फोन नंबर घ्यायचा. 8 महिने परत आय सेल्फ माय स्पॉन्सर, मीच माझा मार्गदर्शक, काहीच गरज नाही मला कोणाची. हे स्पष्ट दिलेले मित्रांनो ह्या पॅम्पलेटमध्ये की 2 सभेंच्या मधला जो काळ असतो, म्हणजे आत्ताची मिटिंग आहे त्याच्यानंतर उद्या जी टायमिंग असते मिटिंगचा संध्याकाळी 7:30चा, त्याच्या दरम्यान मला असंख्य प्रश्न असतात. ते सोडवणार कोण? मी तर नाही सोडू शकत ना, मला कोणाची तरी गरज आहे. अरे मी कशी मदत मागू तिच्या आईला? आपल्याला तर कार्यक्रम सगळा माहिती आहे. अरे तुला माहिती आहे, फक्त तू जगतेस कुठं? मग मी शोधायला लागलो की जो निर्व्यसनी असेल बांधव, तो माझा मार्गदर्शक होईल. मीच माझी कल्पना तयार करायला लागलो की जो निर्व्यसनी आहे, जो कार्यक्रमावर आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, की जेणेकरून मला कधी फायनान्सची गरज पडली तर तो मला मदत करेल. मी क्रायटेरियात बसवायला लागलो. कोणीच भेटलं नाही मित्रांनो, कारण 1+ असेल तर 1 मायनस असेल त्याच्यात. एकतर तो छान बोलायचा आणि बाहेर तो सिगरेट मारणार म्हणायचो, हा सिगरेट पितो, नाही ना निर्व्यसनी नाही, कॅन्सल. अरे हा तर क्लिप्स बघतो, हा पण कॅन्सल. मग तिसऱ्याला सांगायचो, अरे प्रमोद असं असं बांधव आठवतोय मला, काय करू? अरे नाही नाही अरे त्याने त्या दिवशी एका मेंबरला फसवलं, अडे नको त्याच्याकडून आधी लागतो. झालं. चौकशी पूर्वीची तुच्छता, बिल्डअपने स्पष्ट आध्यात्मिक जे आपलं प्रकरण आहे, परिशिष्ट क्रमांक 2, त्याच्यामध्ये स्पष्ट दिले की सगळ्यात दारुड्याचा घात कोण करत असेल ना मित्रांनो, 2 शब्द, चौकशी पूर्वीची तुच्छता. चौकशी करण्याआधीच प्लॅनिंग. अरे बाबा हो, ऍक्शन बघ. 15 वर्ष मध्यमुक्त असलेला मार्गदर्शक सुदैवाने माझ्या जीवनामध्ये आला आणि प्रवासाला लागलो. काही कारणास्तव आमचं काही बॉन्डिंग व्यवस्थित जमलं नाही आणि मग मी तिथून बाहेर पडलो. आज माझा मार्गदर्शक, माझी मध्यमुक्तीची 7 वर्ष, आता 7 डिसेंबरला झाली मला. माझा मार्गदर्शक मध्यमुक्तीची 4.5 वर्ष आहेत मित्रांनो, आणि तो दारूपासून लांब आहे, फक्त 4.5 वर्ष, पण तो माझा मार्गदर्शक आहे. आता इथे तुम्ही म्हणताल तू 7 वर्ष तो 4.5 वर्ष, असं कसं काय? त्याचं कारण असं आहे की जे माझ्याकडे नाही ते त्याच्याकडे, आणि ती एकच गोष्ट ती म्हणजे मनाची शांतता. तीच मिळवण्यासाठी मी येतो. मिटिंगची सुरुवात प्रार्थनेने झाली. मिटिंगमध्ये मी 1.5 तास बसलो. मिटिंग संपल्यानंतर मी परत प्रार्थना घेतली. चला आपण सगळे एकत्र मनशांतीची प्रार्थना एकत्र म्हणूयात. अरे घेऊन कुठं जाते मनशांती तू? शेअरिंग मिळालं, 15 मिनिटं बोलला, बॅटिंग केली, चालला. घरी गेल्यावर काय कळत नाही तुम्हाला, आज कळत नाही, झालं सुरू. सिग्नलला पोहोचलो, काय रे लगेच शिवी, गाडी आडवी टाकली, ह्याने आडवी टाकली, लगेच राडा. मग ज्यावेळेस हा प्रवास शोधायला लागलो मार्गदर्शक, तेव्हा जाणवायला लागलं की मार्गदर्शक शोधताना त्याच्या बोलण्यातून, त्याच्या आचार विचारातून आणि त्याच्या वागण्यातून, उठल्या बसण्यातून मला त्या गोष्टी जाणवतात ज्या कार्यक्रमाला अभिप्रेत आहेत. नेमका तो वागतोयच कसा. लगेच मार्गदर्शन आवडलंय, XYZ सभासद, लगेच भाऊ तुम्ही माझे मार्गदर्शक व्हाल का? नाही, लगेच नाही करायचं. मी लगेच नाही केलं. 1.5 महिने त्याला ऑब्झर्व केलं, सतत त्याच्या संपर्कात राहिलो, त्याच्या आजूबाजूला बसत राहिलो, तो दुसऱ्याशी कसा बोलते ते बघत राहिलो. तो ह्याचं शेअरिंग दुसऱ्याला सांगतो का तेही चेक केलं. कारण जोपर्यंत, आता इथं स्पष्ट लिहिलंय, काळा कुट्ट भूतकाळ हीच आमची संपत्ती आहे, पण तो काळा कुट्ट भूतकाळ मी ह्या डायसवर सुद्धा शेअर नाही करू शकत. असे पण काही इन्सिडेंट्स, असे काही सेन्सिटिव्ह जागा आहेत की ज्या मी फक्त 1 to 1 एखाद्या बांधवाशी बोलू शकतो, आताही बोलू शकत नाही. मग मला कोणीतरी असा मार्गदर्शक विश्वासू पाहिजे ज्याला 1 वर्ष मध्यमुक्तीची किंवा त्याहून अधिक काळ मध्यमुक्तीची झालेली पाहिजेत. त्यांनी अल्कोहोलिकची 4-5 पुस्तकं वाचलेली पाहिजेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याचा मार्गदर्शक पाहिजे. त्याला जर त्याचा मार्गदर्शक नसेल तर तो आध्यात्मिकतेच्या एका सीटावर बसून मला उपदेश करेल.
की तू कसं वागलं पाहिजे. मित्रांनो, मी क्लिअर सांगतो, कुठलाच मार्गदर्शक तू कसं वागावं हे सांगत नाही. त्याच्यासमोर मी ज्यावेळेस प्रश्न मांडतो त्यावेळेस सांगतो की मी ह्या अनुभवातून गेलो होतो, मी असं वागलो होतो, बघ तुला करायचं आहे का, तू चाललास तर कदाचित तुला करायचं आहे. त्याचं कारण असेल, आता दत्त जयंती झाली मला वाटतं 10-12 दिवसापूर्वी. एक बांधव आला, म्हटला अहो तुमच्याशी एक बोलायचं आहे. म्हटलं बोला. वय वर्ष त्याचं साधारण 45च्या आसपास आहे, माझं वय वर्ष 30. म्हटलं अहो तुम्ही मार्गदर्शक व्हाल का माझे, मला म्हटलं मार्गदर्शक होण्याआधी आपण एक चांगले मित्र होऊ म्हटलं. आणि म्हटलं नाही तू सांगशील तसं मी करायला तयार आहे, कारण दत्त जयंतीच्या दिवशीच मी म्हणणार होतो की तू माझा गुरु होतोस का. त्याला म्हटलं अरे तसलं काय नसतं आपल्याकडं, मी माझ्या मार्गदर्शकाचा हात पुढे पकडलाय, मी पुढे चाललोय, तू बघतो मला हात मागतोय, एकच पाच आहे आपल्या दोघांचा, फक्त आपण दोघं एका लाईनीत जाणार आहे, फक्त पुढं कुठला खड्डा आहे तो फक्त माझ्या मार्गदर्शकाला माहिती, त्याच्यामुळे मला माहिती झालं आणि मी तो तुला सांगणार, एवढंच आहे माझं काम. मी तुला सल्ला देणार नाही, मी तुला उपदेश करणार नाही, मी फक्त अनुभव सांगेन. माझ्याकडे जे अनुभव नाहीत, मला वाटतं की बाबा XYZ बांधवाकडे अनुभव आहे, तू त्याची मदत घे, मी नाही सांगणार. नाही मग तू तसं करून बघतोस का, जरा बघ ते करून बघ. आज तुझी बायको सोडून गेली, माझी बायको सोडून नाही गेली, माझं लग्न झालं नव्हतं, मी काय त्याला सांगू, जा बिंद तुझ्या बायकोकडे तिला डायरेक्ट सांग येतीस का नाही, मी कोण सांगणार, माझ्याकडे अनुभवच नाही. पण बऱ्याचदा असं होतं, मार्गदर्शक घेताना त्याच्या चेहऱ्यावरची कांती बघितली जाते. हे काळे गोरे मला म्हणायचे समजून घ्या तुम्ही, त्याची पैसा बघितला जातो, 4 व्हीलरमध्ये आलेला बघितला जातो आणि मग नंतर मार्गदर्शक निवडला जातो. मार्गदर्शकाला आल्यावर लगेच खुर्ची दिली जाते, बसा 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 बसा, असा नसतो मार्गदर्शक. मार्गदर्शक मला समजून घेणारा, माझ्या अडीअडचणीत मदत करणारा असतो मित्रांनो. आणि ज्यावेळेस हा प्रवासात लागतो मी, तेव्हा कळतं की अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमात दडलेला आहे. आम्ही मद्यशक्ती पुढे हातबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे, आमच्याहून मानशक्तीच आम्हाला सुरळीत करू शकेल. अरे मग 3ऱ्या पायरीचं काय, आमचे जीवन आणि इच्छा सोपवेल त्याचा काय. पैशाच्या बाबतीत आणि बाईच्या बाबतीत मी नाही सोपवणार दादा देवाला, ते माझ्याकडे ठेवणार. बाकीचं काय ते बोला तुम्ही, स्पष्टच बोलतोय मी, ही रिॲलिटी. मी माझ्या मार्गदर्शकाला आता मागच्या महिन्यात औरंगाबादला चालू होतं एका कार्यक्रमाला, वर्धापन दिनाला. त्यावेळेस त्याला म्हणणार 4थ्या पायरीत मी तुझ्या समोर स्पष्ट सांगतोय सगळं, 5व्या पायरीत कबुली देतोय, मग 6व्या पायरीत का लिहिलंय BWनी. तो म्हटला माझ्यासारख्या दारुड्याच्या मनाच्या काळ्याच्या कोपऱ्यात एक वासना दडलेली असते. मी कितीही प्रेमाने डोळ्यांनी आणि ओठाने प्रेमाची भाषा बोलत असतो तरी कुठेतरी वासना दडलेली असते. अरे म्हणून BWनी परत 6व्या पायरीत वासना हा विषय ठेवलाय. मी किती छान बोलत असतो, मी किती छान बोलत असलो आणि किती छान वागत जरी असतो तुमच्या समोर, तर उद्या इथं जर बाहेर चाई ठेवून पडलं तर तुम्हाला वेगळं काय वाटायला नको मित्रांनो. मी जर ह्या आध्यात्मिक कार्यक्रमावर नाही चाललो तर माझं आध्यात्मिक मरण 100%. मद्यमुक्तीच्या 6 वर्षानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये अडकलं होतं मित्रांनो. दारू प्यावी लागली असती, बांधवांची मदत घेतली, मार्गदर्शकाची मदत घेतली, म्हणजे अकाउंट लवकर क्लोज कर, 4 लोकांचा संसार उद्ध्वस्त करशील. नाही तर तुझं तर 1च महिना झालं लग्न होऊन, तुझा तो संसार उद्ध्वस्त होईल, पण तिचा का करतो. आध्यात्मिक मरण म्हटला अचळ आहे, म्हटला किती दिवस चालणार ह्या गोष्टी, म्हटला किती दिवस करणार. पैशाच्या मागं लागतोयस, मीटिंग पासून लांब जातोयस. म्हटला माझी वाट लागली होती, म्हटला मला शांतता नव्हती, म्हटला म्हणून मागाशी मी शेअर केलं की आमची खरी अस्वस्थता ती भावनिक आहे. मला भावनिक गोंधळातून भावनिक स्थिरतेकडे नेणारा हा 12 पायऱ्यांचा प्रवास आहे. ती भावनिक स्थिरताच नाहीये माझ्याकडे, सतत गोंधळलेला अवस्था, अस्वस्थ, असमाधानी, वैतागलेला, चिडचिडा, हीच लक्षणे दारुड्याची. दारूपासून लांब आहे पण लक्षणं तीच आहेत. मग हे लक्षणातून बाहेर येऊन कधी तू शांत राहणार आहे, कधी तू एखाद्या संकटांना शांतपणे सामोरं जाणार आहे, भीतीचं रूपांतर श्रद्धेमध्ये कधी करणार आहे. माझ्यासारख्या दारुड्याला भीती काय नसते, डायरेक्ट धास्तीच असते, आईच्या गावात आता काय खरं नाही असंच होतं त्याला डायरेक्ट. आता वाटच लागली आपली, तो विचारच नाही करत, थरथर हात बीत कापायला सुरुवात, BP हाय लो काय होईल ते होईल. अरे मग ते भीतीग्रस्त आयुष्यातून श्रद्धेचं आयुष्य कधी लागणार आहेस तू. श्रद्धा आणि स्वीकार याच्यामध्ये 100% मद्यमुक्ती देण्याचं सामर्थ्य आहे, BW म्हणतात. मग ती श्रद्धा आणि स्वीकार कुठे गेला. तो अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम ज्यावेळेस माझा मार्गदर्शक मला हातात हात घेऊन पहिल्या पायरीचा प्रवास त्यांनी तो केलेला आहे त्याच्या मार्गदर्शकाच्या मदतीने, ज्यावेळेस तो मला दाखवतो त्यावेळेस तो मला परमेश्वराचा आणि माझा नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा तो दुवा असतो. मार्गदर्शक म्हणजे जोपर्यंत ह्या इझम मधून मी बाहेर पडणार नाही, आय सेल्फ माय स्पॉन्सर, तोपर्यंत परमेश्वराची कृपा सुद्धा माझ्यावर होणार नाही.
परमेश्वराची कृपा ही नाही की मला अल्कोहोलिक सायन्सचा मेसेज मिळाला. परमेश्वराची कृपा ही आहे की मी आता ओपन माइंड कधी होतोय, मी खुले मनाने कधी शेअर करतोय, का अजूनही हात राखून बोलतोय. कधी ओपन आउट शेअर करणार. मी सतत सांगायचो ह्या लोकांना कळता का म्हणे अडे विकी काय येते. एक तर बाहेर इज्जत गेली होती, घरात इज्जत गेली होती, ह्या लोकांना कळलं विकी काय येते, हे पण म्हणतील यायला कसं छपरी, चला निघा. ह्यांना सांगायचंच नाही मी काय येते, मी काय वागतोय ते. सतत लपवण्याचा प्रयत्न. अरे हेच तर जागा आहे तुझ्या मनात काय चाललंय सांगण्याची. चेअरमन सांगते बर्निंग डिझायर आहे का, स्वतःला कुणाला खतखततोय का, त्रास होतोय का. तर एखाद्याला म्हणते फॉर एक्झाम्पल प्रमोद अरे बोल, नाही नको आज नको मला जरा डिस्टर्ब वाटतं. आजच बोलायचं असतं, डिस्टर्ब वाटतं त्याच वेळेस बोलायचं असतं, नंतर नव्हे. अल्कोहोलिक संयमाचा पूर्ण कार्यक्रम मला काळजी घ्यायला सांगतो, काळजी करायला नाही सांगत. आता आयुष्यभर काळजी केली, लपडी केली, काळजी केली, लपडी केली, काळजी केली, मॅटर केलं, काळजी केली, आता कसं होणार. अरे करायच्या आधी काळजी घे ना. लपडं केल्यानंतर काय होणार हे परिणाम पुस्तकात लिहिलेले, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे पुस्तकामध्ये. आणि मग मार्गदर्शक त्याच्यावर हायलाइट करतो. आज बिझनेस पार्टनरशिपमध्ये चालू केलंय, वर्ष होत आले. ब्रेक होईल बिझनेस आता पुढच्या 5 दिवसामध्ये डिसिजन. एक तर तो तरी करेल ना ते मी तरी करेल. आयुष्यात कधीतरी काहीतरी नवीन सुरुवात केली ती पार्टनरशिप मधला बिझनेस सुटणार आहे. एकतर तो करणार किंवा मी बाहेर पाड. मला लगेच प्रश्न पडला आता पुढं काय. मग एका बांधवाशी चर्चा केली. तो म्हणला जिथे अल्कोहोलिक संयमाचा मेंबर संपतो असं त्यावेळेस त्याला वाटतं तिथून त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. म्हटला अल्कोहोलिक संयमाचा मेंबर कुठे संपत नाही. म्हटला परमेश्वर त्याच्या सोबत असतो. पण ती श्रद्धा आढळ ठेवावी लागते मला. ती श्रद्धा जर का मी डळमळीत केली तर माझं आयुष्य कठीण आहे. माझ्याच बाबतीत का मीच तो मै बेचारा प्यार का मारा. तो आमचं बांधव होतं ना, मै बेचारा प्यार का मारा. सतत स्वतःला क्यू, स्वतःबद्दलची क्यू. अरे कधी हा पाशातून बाहेर पडणार. ते झाड बघितलं ना तुम्ही मध्य पाशाचं, त्याच्यात तुम्हाला कळेल खाली काय काय लिहिलेले. ते सगळे माझे स्वभावदोष खाली लिहून ठेवलेले. आणि त्याचे सिम्पटम्स म्हणजे तुरुंगवास, एकटेपणा, हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत. मूळ मी खाली आहे. सतत भीतीग्रस्त, सतत संतापी, रिझाइनमेंट. आता लेटेस्ट साधारण 6-7 महिन्यापूर्वीची गोष्ट. सतत रिझाइनमेंटची झटके यायचे. 1-2 दिवस चांगले जायचे, मध्येच झटका. शाळेला दाखवतो जातं त्याला. त्याच्या अशा ठिकाणी वार करतो त्याला उठता बसता माझी आठवण यायला पाहिजे. बरं तो कोण, एचा मेंबरच. एचे मेंबर पण कधी कधी डोक्यात जातात बरं का चुकीचं वागलं. मला हे शेअर का करतोय मित्रांनो, हे झटके येतात. BMW सतत डिप्रेशनचे झटके यायचे सतत बरेच वर्ष. पण 12 पायऱ्यांच्या आचरणाने, परमेश्वरावरच्या श्रद्धेने आणि त्यांच्या स्पॉन्सरच्या मार्गदर्शनाने त्याच्यातून ते बाहेर पडले. आजचा माझा स्पॉन्सर जो कोणी आहे तो कदाचित दारू पण पिऊ शकतो. म्हणून मग काय मी डळबळीत नाही व्हायचं. मला डिपेंडन्सी ठेवायची त्या अल्कोहोलिक सायन्सच्या कार्यक्रमावर, माझ्या मार्गदर्शकावर पण सुद्धा नाही. माझा आणि त्याचा संबंध फक्त आणि फक्त अल्कोहोलिक सायन्सच्या 12 पायऱ्या समजून घेणे आणि त्या मार्गावर चालणे एवढंच आहे. तो मला पैसे देणारा, माझी सोडून गेलेली बायको तो आणून देणारा, मला काउन्सिलिंग करणारा, मग तू तुझ्या बायकोला घेऊन ये, असे पण बरेच मेंबर भेटतात आम्हाला. 25 वर्ष 30 वर्ष येतात. बायकोला घे समोर, तू बस समोर, तुमच्या दोघांना समुपदेशन करतो. मग तुम्ही सांग, कोण नाही सांगणारा. आमच्या बरोबर दारू हाताळत येत नाही मला, त्यांचं घर सांभाळायला लावले मी. अशी काहीच कामं नाही करतो. तो फक्त आणि फक्त 12 पायऱ्यांचा त्याच्या जीवनामध्ये झालेला फायदा, परमेश्वराशी त्याचा झालेला नातेसंबंध प्रस्थापित आणि त्याला होत असलेला आज मनशांतीचा अनुभव तो माझ्याशी शेअर करत असतो. आणि तेव्हा कळतं की अल्कोहोलिक संयमाचा परमेश्वर मला काय देतो. ह्या प्रवास आहे मित्रांनो, की जोपर्यंत ह्या 2 ट्रायंगल पासून नंतर मी लिटरेचर, मार्गदर्शक आणि 12 पायऱ्यांकडे वळत नाही तोपर्यंत मला भावनिक स्थिरता सुद्धा येणार नाही. आज दुर्दैवाने वाईट वाटतं मला की एवढ्या वर्षानंतर स्लीप, एवढ्या वर्षानंतर पुन्हा दारूचा वास हातात. आता मी सकाळी मला वाटतं कालच एका बांधवाशी बोलत होतो. म्हटलं 32 वर्षानंतर स्लीप झाला. म्हटलं बांधव 32 वर्ष मध्यमुक्त, त्याच्यानंतर स्लीप. उद्या मी स्लीप होऊ शकतो जर का मी कार्यक्रमाकडे कॅज्युअल अप्रोचने बघितलं तर. मित्रांनो 1.5 तासाची मीटिंग असते आणि त्या 1.5 तासामध्ये माझं जीवन, माझं आयुष्य वाचवणारं संभाषण समोरचा बांधव करत असतो मित्रांनो. म्हणून कोण बोलतंय याच्यापेक्षा काय बोलतोय याच्याकडे माझं लक्ष असतं. मला बरेच बांधव आवडत नाहीत. इथं बोलतात वेगळं, बाहेर वागतात वेगळं. पण तो जे काही बोलत असतो इथं डायसवरती ते परमेश्वर त्याच्याकडून करून घेत असतो, बोलून घेत असतो. ते मला फायद्याचं होतं. आज नाही होणार, कदाचित उद्या होईल. कदाचित आता ते मला उपयोगी पडणार नाही, पण माझं बसलेलं नावागताला ते नक्की उपयोगी पडेल. तेवढी सहनशक्ती मित्रांनो अल्कोहोलिक सायन्सची मीटिंग मला देते. म्हणून ह्या वर्गामध्ये, ह्या 4 भिंतींमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि ते माझ्यावर संस्कार करत असतो. तो परमेश्वर माझ्यावर संस्कार करत असतो. आणि जोपर्यंत ह्या प्रवासाला लागणार नाही मित्रांनो, ह्या इझम मधून
इजम मद्यपाशाचा बळी आहे मित्रांनो, मद्यपाशाचा, मद्यपानाचा नव्हे. क्लिअर करतायत मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम स्पष्ट दिलेल्या फाळ्यावरती. मद्यपाश एक भयानक आजार. मद्यपाश, मद्य जरी पहिल्या दिवसापासून माझं थांबलेलं असतं तरी पाश आजही माझी वाट लावतं. आणि ते पाश मित्रांनो जोपर्यंत निघणार नाही, कदाचित निघणार नाहीत ते, त्याची धार बोचट होईल, पण केव्हा निघेल? जोपर्यंत कार्यक्रमावर चालणार नाही तोपर्यंत. कार्यक्रम मी कधी घेणार? फार वाट लागल्यानंतर आयुष्याची. परत दारू न पिता रस्त्यावर आल्यावर. मित्रांनो काल एक बांधव भेटला, 2.5 वर्ष झाले तो मीटिंगला येत नाही. मला म्हटलं अरे मग माझ्यासारखे खूप जण येतात जातात नाही का? त्याला म्हटलं एक सांगू का, म्हटलं ह्या 7 वर्षामध्ये 7 लोक मेलेली डोळ्याने बघितलीत म्हटलं. ह्या 7 वर्षामध्ये 2 लोक जेलमध्ये बघितलेली गेली म्हटलं. ह्या सगळ्या अवस्था बघितल्यात म्हटलं. सकाळी ज्या बांधवाला दुपारी 12 वाजता भेटतोय, मेसेज करतोय हॉस्पिटलमध्ये 90 दिवसाचं टोकन घेतलंय, पुन्हा दारू हातात आली, 1.5 महिने झाले थांबता येत नाहीये, 12 वाजता हॉस्पिटलमध्ये भेटतोय आणि रात्री मला 9 वाजता ठाण्याच्या नाईट डिव्हिजनला चालू होतो, पनवेलला पोहोचतो होतो, त्यावेळेस मला कॉल येतोय ज्याला आपण दुपारी भेटलो तो गेला. मित्रांनो किती भयानक आजार आहे. आता 8 दिवसापूर्वी आमचा शिवा गेला. 90 दिवसाचा टोकन घेतला, मस्त मीटिंग कंडक्ट करायचा, चांगली शेअर करायचा. भयानक अवसर. रामभाऊ बसलेत, आम्ही होतो. तरुण मुलगा, 28 वर्षाचा मुलगा गेला मित्रांनो. कोणाला सोडत नाही दारू, कोणालाच सोडत नाही, कोणाला नाही सोडत. ती वय बघत नाही, रंग बघत नाही, जात बघत नाही, धर्म बघत नाही. मग इतका भयानक आजार असताना मी एवढ्या कॅज्युअल अप्रोचने का वर्गामध्ये बसत असेल बरं? मित्रांनो मलाच प्रश्न पडतो की समोरचा बोलतोय, बेंबीच्या डेटा कोणी ओरडून सांगतोय, अरे आमची वाट लागली आहे दादा. वयाच्या 23व्या वर्षी मला हा आजार मान्य का करावा लागला माहितीये? कारण मी तुमच्या अनुभवातून शिकलो. आणि मला हे माहित होतं की मी जरी पीत राहिलो तर उद्या माझी हीच अवस्था होणार आहे जी तुमची झाली. वेगळं काय होणार नाही, वेगळं काय होणार नाही. केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा आहे आणि माझे प्रामाणिक प्रयत्न आहेत थोडेफार, म्हणून मी दारूपासून लांब आहे. बिल डब्ल्यूनं प्रश्न विचारला होता एका बांधवाने की बिल तुला खात्री आहे का तू कधीच दारू पिणार नाही? तर बिल डब्ल्यूने उत्तर दिलं होतं की परमेश्वराची माझ्यावर कृपा असेल आणि माझे प्रामाणिक प्रयत्न असेल तर कदाचित मी दारू नाही पिणार. हे सहसंस्थापकांचं उत्तर आहे यार. किती नम्रता त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांची. मला परमेश्वरच विसरतो मी. आय सेल्फ माय स्पॉन्सर. मी म्हणतो ना, पैशाच्या बाबतीत आणि लपड्याच्या बाबतीत मी परमेश्वराला ढवळढवळ करून देत नाही. आय कॅन मॅनेज, आय कॅन हँडल, आय कॅन डू इट. हे मित्रांनो मोटिवेशन स्पीचला चालतं मित्रांनो, इथं नाही चालत. ते बाहेरचे लोक मोटिवेशन करतात ना, मोटिवेट, अरे आय कॅन डू, यू कॅन डू इट, ते त्यांना जमतं मित्रांनो. आय कांट डू इट, आय कांट मॅनेज माय लाईफ. माझं आयुष्य अस्तव्यस्त आहे मित्रांनो. मग हा जो 4थ्या पायरीचा प्रवास आहे, एबीटी, बिल डब्ल्यूचे स्पॉन्सर, एबीटीने ज्यावेळेस ह्या सगळ्या पायऱ्या त्यांच्या समोर ठेवल्या, त्यांनी त्या आचरणात आणल्या. एबीटीचा ज्यावेळेस हा प्रवास सुरू, बिल डब्ल्यूचा प्रवास सुरू, एबीटी पुन्हा दारू पिला, त्याला शेवटपर्यंत थांबता नाही आलं. बिल डब्ल्यूचा स्पॉन्सर परत दारू पिला मित्रांनो. माझी पण गॅरंटी नाही. आध्यात्मिक मरण माझंही अटळ आहे जर मी ह्या कार्यक्रमावर नाही चालवतो. म्हणून पहिल्या पायरी स्पष्ट 12x12च्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आमचा वाचलेला वेळ, वाचलेला पैसा आणि वाचलेली शक्ती, आम्ही जर विधायक कामांमध्ये नाही गुंतवलं तर आमचं आध्यात्मिक मरण अटळ आहे. मग हे आध्यात्मिक मरण न होण्यासाठी आध्यात्मिक जागृतीचा हा कार्यक्रम मला घ्यावा लागतो मित्रांनो. आणि तोपर्यंत माझा अवघड. आणि मग आज ज्यावेळेस प्रवासाला लागलोय, आज ज्यावेळेस 3री पायरी 4थी पायरी जसं लिहायला लागलो, बांधवाशी बोलतोय, मार्गदर्शकाशी, तेव्हा कळतंय एक 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 गोष्टी, यार काय आयुष्य घालून बसलो होतो. मद्यमुक्तीच्या 7 वर्षानंतर माझे घरचे म्हणतायत आता तू लग्न केलेस, घराच्या बाहेर व्हायचं, पार्टनरशिप सोबतचा व्यवसाय तुटणार आहे, काय होणार आहे मला माहीत नाहीये. घर मालकाने घर खाली करायला लावलं, 10 दिवसापूर्वी घर खाली केलं. हे सगळ्या अडचणी येत आहेत, पण त्याचं उत्तर दारू नाही मित्रांनो. ह्या 12 पायऱ्यांची ताकद आहे, मार्गदर्शकाची मदत आहे, बांधवांची मदत आहे. म्हणून एक कळतं की ही संकट तकलादू येत आहे, काही काळापुरती येत ती, ही जाणार आहे. तू हलू नकोस. तू हल्ला की संपलं. तू येत तर सगळे. तुझी मद्यमुक्तता ही फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. मी राहिलो तर सगळं राहणार आहे ना. मीच नाही व्यवस्थित धडतं, कसला कुटुंब, कसला फॅमिली, कसला बिझनेस, काहीच बघायला नाही मिळणार. मी फक्त गुत्तेच्या बाहेर पडलेलं दिसेल फुटपाथवर. म्हणून मित्रांनो, मद्यमुक्तता टिकवण्यासाठी मार्गदर्शकाला खूप चव नसते किंवा ये माझा स्पॉन्सिव वगैरे असं काही नसतं मित्रांनो. त्याला खूप असा एक अनुभव असतो किंवा आनंद असतो की हाय जे काय मला मिळेल ना मनशांती, ही तुला पण मिळू देत, एवढाच त्याचा एक उद्देश असतो. आणि आपण दोघं एकत्र मिळून दारूपासून लांब राहू एक दिवसाच्या हिशोबाने, हा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा उद्देश आहे. एवढाच उद्देश असतो त्या कार्यक्रमात. पण स्पॉन्सर बद्दलची एवढी जी कन्सेप्ट असते ना,
की त्याचं वय जास्त पाहिजे, मग तो मध्यमुक्त माझ्यापेक्षा जास्तच पाहिजे. पण मी एवढं नक्की सांगेन, मी बऱ्याचदा महत्त्वाचा अनुभव ऐकतोय बांधवांचे, साधारण 3 वर्षाच्या आतलेच बांधव बरेच जण, की हाच टाईम आहे, हाच पिंक क्लाउड स्टेजमध्ये हीच वेळ आहे की जिथं मला मार्गदर्शकाची निवड लवकरात लवकर करायला पाहिजे, जास्त वेळ नाही. कारण तो आपला मुंबईचा बांधव आहे अरुण नेहमी म्हणतो की रस्त्यावर पडलेले जे प्रेत असतं ना, त्याचा जसा ताठर मुडदा होतो तसा माझा ताठर मुडदा होतो. जसा मी गुत्त्यात माझी 7:30ला पावलं वळायची ना, तशी माझी 7:30 वाजता मिटिंगला पावलं वळतात आणि मी मिटिंग करतो निघून जातो, झालं. आणि मला वाटतं दारू थांबली ना, आता 1 नंबर चालला आयुष्य. काय भिंती असतात आपल्या घराच्या येड्या, नादच नाही करायचा. अरे काय नाद नाही करायचा, नाद लावायची वेळ आली आयुष्याची. म्हणजे हा जो प्रवास आहे ना मित्रांनो, म्हणून लवकरात लवकर जे काय आहे ना ते आता लवकरात लवकर पुस्तक उघडायचं, लवकरात लवकर. एका बांधवाच्या शेअरिंगमधून ऐकलं होतं मी की सतीश जैन यांचं वाक्य आहे की जर अल्कोहोलिक निमित्त पुस्तक जर का मला उघडायची जर अक्कल नसती आली तर माझ्या आयुष्याचं पुस्तक मी अल्कोहोलिकच्या डायसवरती उघडं नसतं केलं. मित्रांनो, मला माझं अल्कोहोलिकचं पुस्तक मला सांगतं की तू काय आहे, तू कसा आहे, तुझा प्रवास कुठं करायचा. पहिली पायरी मान्य करतो आणि डायरेक्ट 12वी पायरी की हा संदेश इतर मध्यपीडितांना पोहोचविणे. लगेच स्किपिंग कॉल, अरे तुझी नाही आता कंडिशन तशी, आधी तुझं फाउंडेशन पक्क कर, नंतर 12वी पायरी. 12वी पायरी शेवटची 1, 2, 3, 4, 5 अशा स्टेप बाय स्टेप पायऱ्या आहेत. 4थ्या पायरीबद्दल प्रचंड भीतीग्रस्त बांधव आपले म्हणतात की अरे 4थी पायरी, मग त्याला मी कसं सांगू, काय केलं नाही. अरे काय केलं जागा वेगळं, काय केले जागा वेगळं. माझा बांधव डायरेक्ट माझं काय केलंस तू असं वेगळं की ज्या लोकांनी नाही केलं. अरे तुझ्यापेक्षा डेंजर माझे अनुभव आहेत म्हणतो, काय केलंस काय तू. अरे म्हणणं किती दिवस मला सारखं वाटतं की माझे असे काय अनुभव आहेत की जे कोणाला कळता कामा नये. स्मशानात मी मरस करतो माझ्यासोबतच असावे, अजिबात कळता कामा नये कोणाला. अरे का ना कळता कामा नये, त्यांनीच तर तुला दारूपणे नेले वारंवार, त्याच अनुभवांनी. तेच रिझर्वेशन तुला पुन्हा स्लिप करते, तीच बाईकची लपडी तुला पुन्हा स्लिप करते, तेच पैशाची झोल तुला पुन्हा दारूकडे नेते. हे का समजून घेत नाहीस तू. दारू थांबवणे हा सुधारणेचा, आध्यात्मिक जागृती म्हणजे बिल्डब्ल्यू स्पष्ट राहतात. सॉबरेटी का म्हणजे दारू थांबवणे का नाही. हात आम्ही पहिलं टाकलेलं पाऊले अजून आम्हाला बक्षिसं मिळवायची असतील त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी छान उल्लेख केलेला आहे की एखादा उत्खनन करतोय आणि त्याला फक्त एक छोटासा सोन्याचा तुकडा सापडला, त्यातच त्याला वाटतं की केवढं मला मिळाले घाबाड. अरे तो अजून उत्खनन कर, तुला हिरे सापडतील. तसा तो कार्यक्रम आहे खजिना आहे. आता एक तुकडा सापडलाय मध्यमुक्तीचा, अजून तो खूप मोठा प्रवास आहे. एक कौतुक सोडले मी का असा बिर्याणी ठेवायचो. 1 वर्ष मध्यमुक्ती चिकन बिर्याणी 5 किलो, पण 2 वर्ष आहे चिकन बिर्याणी. अरे किती दिवस सोहळे वागतोयस काय तू घरात. मला काय वाटतं माहिती का, आता मावशी बांधव बोला ना, मला कौतुक पाहिजे असतं फक्त. कौतुकाचा भुकेला दारुडा. आता शेअरिंग झाली ना, काय बोलला एड्या एक नंबर. मित्रांनो, मार्गदर्शकाला फोन करून म्हणलं ना, कौतुक केलं, ठसकन फुगा फोडतो. अरे तुझी लायकीच नव्हती, परमेश्वराने तुझ्याकडून करून घेतलं. संपला विषय. माझी लायकी नाहीये, मला लायकी कळली माझी की मी कोणी नाहीये. अंगावरती जे काय कपडे आहेत, खिशात जो काय मोबाईल आहे, परमेश्वराने जे काय पैसे दिलेत ना यायला जायला, ते केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अशा परमेश्वराची कृपा आहे म्हणून मला माझ्या खिशात हे सगळं. आणि हे सगळं टिकून राहतं. मित्रांनो, मी नक्की सभासदांना विनंती करेन, प्रमोद भाऊ आहेत, बालाजी भाऊ यांनाच ओळखतो मी जास्त. प्रमोद भाऊंची आमची ओळख 6-6.5 वर्षापूर्वीची आमची, की मार्गदर्शन प्रश्न आणि उत्तर हे जे पॅम्पलेट आहे मित्रांनो, त्याच्यावरती नक्की चर्चा सभा ह्या ग्रुपमध्ये कधीतरी आठवड्यातली एक मिटिंगमध्ये जे काय व्हावी आणि चर्चेतून मित्रांनो मार्गदर्शक घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जावं बांधवांना. बऱ्याचदा इथं मित्रांनो विरोधाभास होतो की काय गरज आहे मार्गदर्शकाची, तूच मार्गदर्शक आहे तुझा, तूच बिग बुक आहे तुझ्या आयुष्याचं, तुला काय बिग बुक वाचायची गरज नाही. अरे ते काय 52 लोक आहेत का 100 लोकांनी लिहून ठेवलं. 1935 ते 1939 साली त्यांनी कष्ट घेतले आणि त्यांनी माझ्यापर्यंत हा संदेश पोहोचवला. मित्रांनो, माझ्यासाठी सगळं रेडीमेड आहे पुस्तकामध्ये लिहिलेलं, ते फक्त मला उचलून उघडायचं आहे. आणि उचलून उघडलं ना तर मला झोप लागते मित्रांनो. आणि तेच जर का मला एखादं मासिक दिलं ना, समजून घ्या काय मासिक असेल, तर मी असे डोळे वाटरून वाचतो. पण BWचं पुस्तक ज्यावेळेस वाचायला घेतलं की मला लगेच झोप लागते. हा माझा प्रॉब्लेम आहे. युट्यूबवरती मित्रांनो मोटिवेशनल आणि वेगवेगळ्या क्लिप्स बघायला माझ्याकडे 3-3 तास असतात, पण बिग बुक वाचायला मित्रांनो माझ्याकडे अर्धा तास सुद्धा वेळ नसतो. लाईन टू लाईन सांगणारा मार्गदर्शक नक्की सापडतो. वेगवेगळ्या मिटिंग्स करा. 1 वर्षाच्या पुढील जो मध्यमुक्त आहे, ज्यांनी 4-5 पुस्तकं वाचलीत, आणि त्याला डायरेक्ट विचारायचं तुला मार्गदर्शक आहे का, तुला मार्गदर्शक आहे का.
आणि मित्रांनो त्यावेळेस कळतं की तो म्हटला हो आहे. तर मित्रांनो हा प्रवास कळतो आणि ह्या प्रवासातून कळतं की मला मार्गदर्शकाची गरज पडली मित्रांनो. त्या ट्राय ड्रंक स्टेजमधून भावनिक गोंधळातून भावनिक स्थिरतेकडे नेणारा हा जो प्रवास आहे मित्रांनो, मार्गदर्शकाच्या हातात हात घालून मित्रांनो मदत व्हायला मदत होते. आणि त्यावेळेस कळतं की मी माझं आयुष्य एकटा नाही चालू शकत, मला गरज आहे कोणातरी. सुरुवातीला इनिशियल स्पॉन्सर, नंतर मेन स्पॉन्सर. इनिशियल स्पॉन्सर म्हणजे मीटिंग कुठे चालते, किती वाजता चालते, अल्कोहोलिक अनॉनिमसचं कार्य काय हे सांगणारा. नंतर अल्कोहोलिक अनॉनिमसचा खरा कार्यक्रम सांगणारा स्पॉन्सर मेन घेऊन तो प्रवास करावा लागतो मित्रांनो. मला पुन्हा एकदा मी सेवा समूहाचा खूप आभारी आहे की तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकलं, त्याच्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. कृपया ध्यान दें. कृपया ध्यान दें. कृपया ध्यान दें. अगर किसी भाई या बहन को शराब के मामले में समस्या हो या शराब छोड़ना हो तो कृपया संपर्क करें GSO इंडिया, मतलब ये वेबसाइट पर संपर्क करें www.agsoindia.org और अपने आसपास AA मीटिंग ढूंढने के लिए यह वेबसाइट पर जाएं www.aa.org/findaa. धन्यवाद.